नवरा जर चांगला असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट ऐका आणि आपला नवरा आपलं ऐकून घेतो म्हणून त्याला कधीच काही वाईट बोलून त्याचं मन दुखू नका. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले, मी नेहमी पुरुषांना सांगते तुम्ही पत्न्यांसोबत असं वागा, पत्न्यांसोबत चांगलं वागा, असं करा. पण काही काही ठिकाणी असे की पतीला वाटते माझ्या पत्नीचं मन दुखू नये म्हणून तो तिला कधीच त्रास देत नाही, तो तिचं ऐकून घेतो. तर त्या पत्नीला वाटते की माझा पती मला घाबरतो आणि ती या गोष्टीचा फायदा घेते. बघा, एक लक्षात ठेवा, पुरुषांमध्ये एवढी ताकद आहे, त्यांनी एक जरी आपला काना खाली मारले ना, आपण 2 पावलं दूर जाऊन पडणार. एवढी ताकदवाला व्यक्ती आपल्याला न मारता आपल्या एका शब्दाला, आपल्या नजरेला, आपल्या एका अश्रूला घाबरत असेल तर विचार करा तो पुरुष आपल्यावर किती प्रेम करत असेल. मला कुणाच्या बापाला घाबरत नाहीत ते, पण त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाबाळाला काही दुःख झालं, हृदय त्याचं तुटून निघतं महाराज, दुःख होतं त्याला. काय गडबड आहे? काही नाही, जो आधार कार्ड काढेल नाही, मी आधार कार्ड काढायला चाललो. हो का? काढलं का मग आधार कार्ड? नाही ना, काऊन नाही काढलं मग? तो म्हणते मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर तर लागतेच ना, हो. लिंक करायला. त्यासाठी मोबाईल घेतला ना. मोबाईल पाहू द्या. हो. बरं, टकाटक मोबाईल घेतला मग. हो राजू, मग आता कुठे गेलती? आता मोबाईलच्या दुकानात गेलो, सिम घ्या म्हटलं एखादा चांगला नंबर घेऊन. चांगला नंबर तर घ्या. हो. तो म्हणते मग आधार कार्ड द्या. बाबा. सांगा आता किती आपत झाली.